नेक्स्ट पॉइंट बघा, ह्युमन इव्होल्युशन. आता माणसाचं आजचं जे तुम्हाला काही स्वरूप दिसतंय ते नेमकं कुठून सुरू झालं आणि इथपर्यंत कसं काय आलेलं आहे त्याचं सगळं पूर्ण माहिती बघा. द बायोडायव्हर्सिटी इज सेड टू बी फॉर्म्ड फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. आज जे काही तुम्हाला जैवविविधता म्हणजे प्राण्यांचे एवढे वेगवेगळे प्रकार बघायला मिळत आहेत, वनस्पतींचे एवढे वेगवेगळे प्रकार बघायला मिळत आहेत, तर हे कुणापासून तयार झालेले आहेत? सुरुवातीला अतिशय सिंपल असे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होते, त्यांचं इव्होल्युशन झालं, त्यांच्यामध्ये बदल झाले आणि मग ही वेगवेगळी जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळते. इन धिस इव्होल्युशन origin of human evolution is as shown. मग माणसाच्या बाबतीत जे इव्होल्युशन आहे ते इथं त्यांनी अशा पद्धतीने डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. बघा, हे सुरुवात कुठून होती, काय होती, इथं दाखवलेलं आहे. पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही त्या डायग्राम चेक करू शकता. इथं त्यांची नावं वगैरे सगळी दिलेली आहेत, बरंच काय काय आहे ते. इजिप्टोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, कारण ही काही नेहमीचे उच्चार करण्यासारखी नावं नाही आहेत. ऑस्ट्रेलोपिथेकस, इथून पुढे ठीक आहे बघा. स्किल्ड ह्युमन, मॅन विथ इरेक्ट पोश्चर, नी अँडरथल आणि क्रोमॅग्नन मॅन. मग त्यांच्या पुढे किती वर्षापूर्वीचं आहे ते हे पण सगळं तिथं दिलेलं आहे. मग हा सगळा माणसाचा प्रवास आहे सुरुवातीपासून इथपर्यंत. मग त्याच्याबद्दल बघा त्यांनी काय काय अजून सांगितले. लास्ट डायनोसोर्स डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore इयर्स अगो. साधारणपणे 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर नष्ट झाले. ऍट दॅट टाइम monkey like animals were evolved from some ancestors who were somewhat similar to the modern lemurs. मग त्या काळामध्ये साधारणपणे माकडासारखे दिसणारे प्राणी त्या ठिकाणी तयार झाले त्यांच्या पूर्वजांपासून. आणि इथे एक शब्द आलेला आहे, हू वेअर समव्हॉट सिमिलर टू द मॉडर्न लेम्युर्स. तो जो लेम्युर आहे तो लेम्युर असा दिसायला आहे बघा, या पद्धतीने. सॉरी, हा गिबॉन आहे. लेम्युर कुठे गेला? थांबा जरा, सगळे घेतलेत मी, काढून ठेवले तुमच्यासाठी. हा लेम्युर आहे बघा. हा लेम्युर असा दिसतो. मग हा पहिल्यांदा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. टेल ऑफ दीज मंकी लाईक animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. 4 कोटी वर्षापूर्वी हा जो मंकी लाईक अॅनिमल आहे आफ्रिकेचा, त्याची शेपूट गायब झाली. बघा काय काय सांगितले इथे. दे डेव्हलप्ड ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन, त्यांच्या मेंदूची वाढ झाली. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड, त्यांचे हात सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारणा झाली. दस एप लाईक अॅनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड, मग त्यावेळेला एप लाईक अॅनिमल्स हे त्याच्यातून तयार झाले. मीन व्हाईल दीज एप लाईक अॅनिमल्स रिचड द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. हे जे एप लाईक अॅनिमल्स आहेत ते कुठं पोचले? साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोचले. अँड फायनली इव्हॉल्व्ड इन टू गिबॉन अँड ओरँग्युटान. बघा काय नाव आहे, गिबॉन, ओरँग्युटान. आता बघा हे कोण कोण आहेत ते. हा लेम्युर होता, ह्या लेम्युरला आता बाजूला करतोय. हा आहे गिबॉन आणि हा आहे ओरँग्युटान. तेव्हा हे बघा कशा पद्धतीनं काय काय आहेत ते. अशा सगळ्या ह्याच्यातून पुढे जाऊन माणूस तयार झालाय. मग विचार करा काय परिस्थिती होती आपली पहिल्यांदा, आता आपण कुठं आहे ते. त्याच्या पुढे रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स स्टेड इन आफ्रिका अँड फ्रॉम देम
गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्ड अबाउट 2.5 crore years ago. मग बाकीचे जे एप लाईक अॅनिमल्स होते ते तिथंच आफ्रिकामध्ये राहिले आणि त्यांच्यापासून पुढे गोरिला आणि चिंपांजी हे तयार झाले. हे साधारणपणे 2.5 कोटी वर्षापूर्वी झालेलं आहे. Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. मग याच्यातल्याच काही 2 कोटी ओल्ड ज्या स्पेसीज आहेत त्यांचं जे काही इव्होल्युशन आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे असं ते म्हणतात. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. ते लोक त्यांच्या हातांचा वापर खाण्यासाठी, जेवणासाठी आणि इतर कामांसाठी करत होते. दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. मग हे जे एप्स आहेत जे हातांचा वापर करायचे ते जमिनीवरती ते राहायला लागले कारण हळूहळू जंगलांचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागलं वातावरण ड्राय असल्यामुळं. Their lumber bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands. लंबर बोन्स म्हणजे कमरेचं जे हाड आहे ते काय झालं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डेव्हलप झालं की ते व्यवस्थितपणे उभं राहू शकले. पहिलं इरेक्ट पोस्चर म्हणजे सरळ उभं राहणे. आपलं जे शरीराचं जे काही आपण उभारल्यानंतर जे दिसतं आपलं शरीर जे दिसतं त्याला इरेक्ट पोस्चर असं म्हणतात. इन ग्रासलँड्स म्हणजे शेती वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ते अगदी व्यवस्थितपणे उभं राहू शकतात. हेन्स देअर हँड्स बिकेम अवेलेबल फॉर यूज एनी टाइम. त्यामुळे ते हातांचा वापर करू शकले. ते हात नेहमी अवेलेबल असते कामासाठी. These first human-like animals with erect posture using their hands have evolved about 2 crore years ago. अशा प्रकारचा पहिला ह्युमन लाईक अॅनिमल ज्याचं इरेक्ट पोस्चर होतं शिवाय तो हात काम करण्यासाठी वापरू शकत होता त्याचा साधारणपणे इव्होल्युशन हे कधी झालेलं आहे 2 कोटी वर्षांपूर्वी झालेलं आहे. ह्या डायग्राम मधली मगाशी मी नावं वाचून दाखवलेली आहेत ती सगळी नावं परत एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्या पुढे जाऊयात आपण. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज इन द फॉर्म ऑफ रामापिथेकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. पहिला जो ह्युमन लाईक अॅनिमल आहे त्याचं नाव दिलेलं आहे. नाव लक्षात ठेवा कुठं आहे ते ईस्ट आफ्रिकामध्ये. आफ्टरवर्ड्स धिस एप ग्रोन अप इन साइज अँड बिकेम मोर इंटेलिजंट. नंतर हा जो एप आहे त्याची चांगल्या पद्धतीनं वाढ झाली तो अजून हुशार झाला. दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 lakh years ago. आतापर्यंत सगळं कोटीमध्ये सांगत होतो आता लाखामध्ये आलेलं आहे म्हणजे हे हळूहळू अलीकडे यायला लागलेला आहे. मग असा हा जो एप आहे तो साधारणपणे 40 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे. द मॉर्फॉलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक अॅनिमल्स appear similar to the member of the genus Homo about 20 lakh years ago. हे 40 लाख वर्षापूर्वी होतं. त्याच्यातनं आणखीन अलीकडे यायचं 20 लाख वर्ष. मग त्याच्यामध्ये हा जो ह्युमन लाईक अॅनिमल होता त्याचं साधारणपणे जे बाह्य स्ट्रक्चर जे आहे हे काय व्हायला लागलं होमो नावाचं जे जिनस आहे त्याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्यासारखं ते दिसायला लागलं आणि ह्या होमोमध्ये ह्युमन बिंग सगळे त्याच्यामध्ये होते. दस स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड आणि मग इथं स्किल्ड ह्युमन तयार झाला. अबाउट 15 lakh years ago ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्ड. 15 लाख वर्षापूर्वी हा जो ह्युमन आहे तो अगदी व्यवस्थितपणे उभं राहून चालत जाऊ शकतो अशा पद्धतीचा तयार झाला.
इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनंट. तो सगळ्यात पहिल्यांदा कुठं भेटला असेल? मे हॅव म्हटले बरं का, लक्षात ठेवा. याचं काय फिक्स असं काही नाहीये. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना, इंडोनेशिया. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड. असा हा जो पायावरती उभा राहतो, अगदी सरळ त्याचं पोश्चर आहे, इरेक्ट पोश्चर आहे, असा जो मनुष्य आहे त्याला इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन असं म्हटलेलं आहे. कंटिन्यूड इन द डिरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स. यानं साधारणपणे स्वतःचा मेंदू विकसित करण्यासाठी साधारणपणे 1 वर्ष, 1 लाख वर्ष असं त्यांनी सांगितलेलं आहे. अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. आणि त्याच्यामध्येच त्यानं आगीचा शोध लावला. ब्रेन ऑफ 50,000 year old मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्ड टू द एक्सटेंट. आता 50,000 वर्षापर्यंत आले. इथपर्यंत जो माणूस आहे त्याचा मेंदू जो आहे तो बऱ्यापैकी विकसित झालेला आहे. आणि तो इतका विकसित झालेला आहे, इट कुड बी कन्सिडर्ड ॲज अ मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन, म्हणजे हुशार माणूस. त्याच्यासाठी हे सायंटिफिक नाव आहे, लक्षात ठेवा, होमोसॅपियन्स असं त्याला म्हणतात. हे माणसाचं नाव आहे, सायंटिफिक नेम ऑफ मॅन, होमोसॅपियन्स. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. या वाईज मॅनचं पहिलं एक्झाम्पल निअँडरथल मॅन. द क्रो-मॅग्नन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 years ago. आणखीन एक नाव सांगितलेलं आहे क्रो-मॅग्नन मॅन. तो साधारणपणे 50,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला आहे. आफ्टरवर्ड्स धिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. त्याच्यानंतर मात्र हे जे इव्होल्युशन आहे, माणसामधली ही जी प्रगती आहे ती खूप फास्ट झाली पूर्वीपेक्षा. अबाउट 10,000 years ago, आता 10,000 वर्षावर आले, वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ऍग्रिकल्चर. हा जो काही होमोसॅपियन आहे, मनुष्य आहे, त्यानं काय सुरुवात केलं? शेती करायला सुरुवात केली. ही स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स. जनावरांचे पशुपालन, त्यांचे कळप त्यानं सांभाळायला सुरुवात केली. अँड एस्टॅब्लिश्ड द सिटीज. आणि त्यानं शहरांचा शोध लावला, शहरं वसवली त्यानं त्या ठिकाणी. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. सांस्कृतिक गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये घडायला लागल्या. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. लिहिण्याची कला ही साधारणपणे 5,000 वर्षापूर्वीची, तिथून सुरुवात झाली. दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. आणि मग लोक सगळा इतिहास लिहून ठेवायला लागले. मॉडर्न सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago. आता जे काही सायन्स, विज्ञान जे काही आहे ते साधारणपणे 400 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years ago. औद्योगिक ज्या काही वसाहती आहेत ते साधारणपणे 200 वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या. नाऊ वी हॅव रिच्ड ॲट धिस स्टेज. आणि आता आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे ते आता आहे आपण त्या अवस्थेमध्ये. आणि आता आपण काय करतोय? अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री. आणि अजून सुद्धा याच्यावरती संशोधन सुरू आहे. आणि अजून सुद्धा आपण यांची पाळंमुळं कुठं आहेत, माणूस कुठून सुरुवात झाली माणसाची, याची पाळंमुळं आपण अजूनही शोधतो आहे. तर बोर्डाच्या परीक्षेला या टॉपिकवरती आलेले क्वेश्चन्स आपण बघून घेऊया. पहिला पेपर आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे, तो आहे डिसेंबर 2020. हे 2 मार्काचा एक प्रश्न आहे, 3 मार्काचा एक प्रश्न, टोटल 5 मार्काचे प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. त्यावेळेला एक्सप्लेन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ते झालेलं आहे, बघून घ्या. डिफाईन व्हेस्टिजियल ऑर्गन्स, माहिती आहे तुम्हाला ते पण. राईट नेम ऑफ एनी 2 व्हेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये असलेले कोणतेही 2 व्हेस्टिजियल ऑर्गन्स सांगायचे आहेत.
विस्डम टीथ सांगू शकताय, इयर मसल्स सांगू शकताय, अपेंडिक्स सांगू शकताय, त्यानंतर टेल बोन कॉक्सिक्स असं म्हटलेलं आहे त्याला. त्यानंतर एक्सप्लेन हाऊ वन ह्युमन वेस्टिजियल ऑर्गन इज फंक्शनल इन अनादर एनिमल. ते जे अपेंडिक्स आपण जे सांगितलेलं आहे ते आपल्या शरीरामध्ये बिनकामाचं आहे, पण जे रिमिनंट्स आहेत म्हणजे जे रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ते युजफुल आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जरा बघून ठेवा, डेफिनेशन वगैरे पूर्ण करा सगळं व्यवस्थित. हे तुमचं डिसेंबर 2020. बऱ्यापैकी सगळं आपलं ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे. नवीन काहीतरी येते का बघू फक्त आपण. जुलै 2022. राईट द सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन बीइंग. आत्ताच आपण लेक्चर कम्प्लीट केलं, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं याचं ह्युमन बीइंगचं नाव आहे, सायंटिफिक नेम आहे होमोसॅपियन्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, ह्याला 1 मार्क आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट म्हटले. मग हे सगळे एव्हिडन्सेस सांगा. मग एव्हिडन्सेस कुठले कुठले आहेत? मॉर्फॉलॉजिकल आहे, त्यानंतर अनाटॉमिकल आहे, ठीक आहे, त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स हे घेऊ शकताय, कुठलेही तुम्ही घेऊ शकताय. पॅलिओन्टॉलॉजिकल, त्यानंतर अजून आहेत ह्याच्यापेक्षा वेगळे. एक आहे ते म्हणजे कनेक्टिंग लिंक्स आहेत, शिवाय एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस पण आहेत. एकूण 6 आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे सगळेच्या सगळे व्यवस्थित करा. ह्याला 1 मार्क दिलेला आहे, ह्याला 1 मार्क दिलेला आहे, सॉरी ह्याला 2 मार्क आहेत, 2. आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग लिंक्स विथ 2 एक्झाम्पल्स असं पण त्यांनी विचारलेलं आहे. साधारण 2 एक्झाम्पल्स त्यांनी विचारलेत. आपल्या पुस्तकामध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत. डक बिल प्लॅटिपस एक आहे, लंग फिश आहे, त्यानंतर पेरिपॅटस आहे. ते जरा व्यवस्थित तेवढं करून ठेवा. नेक्स्ट पेपर बघा, मार्च 2022. ऍक्च्युली हा एमसीक्यू इथला नाहीये, तो क्लासिफिकेशन मध्ये जाईल. ह्युमन बीइंग बिलॉंग्स टू क्लास मॅमलिया. बाकीचं कुठल्या याच्यामध्ये आपलं काही बसत नाही त्याच्यामध्ये. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम, 2 मार्क आहेत त्याचे. आता हे काय लगेच तुम्हाला याचा ग्रुप समजणार नाहीये, त्यामुळे हे आता लगेच काही लक्ष देऊ नका याच्याकडे. ही आत्ताच झाली आपली डायग्राम. याच्यातले आत्ताच सांगितले आपण, मॉर्फॉलॉजिकल आहे, हे अनाटॉमिकल आहे. त्याच्यानंतर एका ठिकाणी तुम्ही कनेक्टिंग लिंक्स लिहू शकताय. सगळेच्या सगळे 6च्या 6 आपल्याला सांगता आले पाहिजेत. एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस हे पण तुम्ही सांगू शकताय. व्हेस्टिजियल ऑर्गन्स एक आहे, मॉर्फॉलॉजिकल झालं, त्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, एवढे सगळे प्रकार आहेत बघा त्याचे. त्यामुळे हिने 6च्या 6 विचारलेत बघा, त्यामुळे ते बघून ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, राईट द ऑब्जेक्शन्स रेज्ड अगेन्स्ट डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. 3 मार्काला प्रश्न विचारला. मग हे 3, 2, 5 एकूण 5 मार्काचे प्रश्न आहेत त्या पेपरमध्ये. त्याच्या पुढची प्रश्नपत्रिका बघा, मार्च 2023. वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्होल्युशन. हे आहे ते अपेंडिक्स. राईट द नेम ऑफ इंडिकेटेड पार्ट इन डायग्राम. परत वेस्टिजियल ऑर्गन वरतीच प्रश्न विचारलाय त्यांनी. हे जे आहे ही सेम डायग्राम पुस्तकामध्ये आहे. त्याला काय दाखवायचं इथं, विस्डम टीथ दाखवायचे आहेत. आणि पुढचा प्रश्न विचारलाय, राईट ए शॉर्ट नोट ऑन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे 3 मार्काला. हे 3, हे 1, 4, हे 1, 5 असं मिळून 5 मार्काला प्रश्न या पेपरमध्ये पण विचारलेले आहेत. साधारणपणे 5 ते 6 मार्क पकडून चला या प्रकरणावरती. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल एनिमिया मे बी कॉज्ड ड्यू टू. हे म्युटेशनमुळे घडतं. म्युटेशन म्हणजे सडन चेंज असतो त्या ठिकाणी, ट्रिपलेट कोडॉन एक रिप्लेस करून तिथं दुसरा सबस्टिट्यूट केला जातो.
गिव्ह सायंटिफिक रिझन डक बिल्ड प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक. आता हे कुणामधलं कनेक्टिंग लिंक आहे ते सांगावं लागेल, त्याला तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. त्याच्यानंतर ते का आहे तसं ते पण तुम्हाला सांगावं लागेल. मग डक बिल्ड प्लॅटिपस जे आहे ते एग्ज ले करतं, म्हणजेच ते अंडी घालतं. अंडी घालण्याची प्रॉपर्टी कुणासारखी आहे, रेप्टाईल्स सारखी आहे. शिवाय ते मॅमरी ग्लँड्स आणि हेअर्स म्हणजे मॅमल्स सारख्या पण प्रॉपर्टीज दाखवतात. त्यामुळे रेप्टाईल्स आणि मॅमल्स मधली ही कनेक्टिंग लिंक आहे. 2 मार्कासाठी विचारले. राईट एनी 2 ऑब्जेक्शन्स दॅट वेर रेज्ड अगेन्स्ट डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. परत आणि प्रश्न आले बघा तो. हे 2 आणि 2 4 आणि हे 1 5 मार्काचे प्रश्न. त्याच्या पुढे आहे मार्च 2024. A minor change occurred due to change in position of any nucleotide is termed as. हे परत एकदा म्युटेशनच आहे. पिक द ऑड मॅन आउट. डक बिल प्लॅटिपस, पॉम्फ्रेट, लंगफिश आणि पेरिपॅटस. हे तिन्ही कनेक्टिंग लिंक आहेत. ही कनेक्टिंग लिंक नाही. परत एकदा व्हेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन. राईट नेम ऑफ एनी 2 व्हेस्टिजियल ऑर्गन्स. राईट नेम ऑफ दोज एनिमल्स इन विच द व्हेस्टिजियल ऑर्गन्स आर फंक्शनल. रिमिनंट्स म्हटले. रिमिनंट्स मध्ये तुम्ही गाई, म्हशी, काऊ, बफेलो हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. हा 3, हा 1 4 आणि हा 1 5. त्याच्या पुढचा प्रश्न आहे मार्च 2025 पेपर पुढचा. तर याच्यामध्ये पण एक एमसीक्यू. एनी न्यूक्लिओटाइड ऑफ द जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस ए मायनॉर चेंज विच इज नथिंग बट, ह्यालाच म्युटेशन असं म्हणतात. बीइंग ए फिश आय परफॉर्म रेस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स. हु एम आय. हे लंग फिश आहे. मग हे लंग फिश जे आहे ती सुद्धा कनेक्टिंग लिंक आहे. त्यानंतर डिफाईन हेरिडिटी अँड एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंज. सुरुवातीच्या 2 पानामध्ये याच्याबद्दलचा पॅरेग्राफच दिलाय पूर्ण. त्यामुळे त्या पॅरेग्राफ वरती प्रश्न विचारले बघा. मग इथं परत एकदा हे 3, हे 1 आणि हे 1 असं मिळून 5 मार्काचे प्रश्न याच्यात विचारलेत. चला पुढे जुलै 2025. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. आता याच्यावर ट्रू ऑर फॉल्स विचारले. थोडा वेगळा प्रश्न. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. हे ट्रू आहे. बराच वेळ लागतो याला आणि ग्रॅज्युअली चेंज होत असतात सगळ्या गोष्टी. त्याच्या पुढे आहे ऑब्झर्व द फॉलोइंग एनिमल्स अँड आन्सर द फॉलोइंग. आयडेंटिफाय द नेम्स ऑफ द एनिमल्स. हे काय आहे, हे डक बिल्ड प्लॅटिपस आहे आणि हे आहे लंग फिश. हे नावं माहिती आहेत तुम्हाला, पुस्तकामध्ये डायग्राम्स आहेत, बघून घ्या. त्याच्यासाठी पुस्तकातल्या सगळ्या डायग्राम्स नीट बघून घ्या. स्टेट द टाइप ऑफ एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. याच्याशी रिलेटेड हे सगळं काय आहे, दीज आर द कनेक्टिंग लिंक्स. याच्यामध्ये हे दाखवलेले आहेत. मग हे किती झालं बघा, हे 1 मार्क, हे 2 मार्क आणि 3 मार्क. म्हणजे आता ह्या वर्षी जुलै 2025ला 6 मार्काला विचारलं. परत एकदा तेच आहे. वेस्टिजियल ऑर्गन सांगा. एनी 2 वेस्टिजियल ऑर्गन्स. नेम 2 वेस्टिजियल ऑर्गन्स विच आर नॉन फंक्शनल इन ह्युमन बॉडी बट फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. ते इयर मसल्स एक आहे बघा, ते एक लिहू शकताय. अपेंडिक्स एक लिहू शकताय. हे 2 ऑप्शन्स त्याच्यामधले तुम्ही आरामात तिथे लिहू शकताय. त्याच्यानंतर मार्च 2026. द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस आर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन प्रिन्सिपल. बघा हे म्युटेशन वरती किती वेळा प्रश्न आला. म्युटेशन, त्यानंतर ते वेस्टिजियल ऑर्गन्स, डार्विन्स थेरी, हेच विचारले जास्त वेळा. मग हे म्युटेशन प्रिन्सिपल कुणाचं होतं, ह्युगो डे व्हरीसचं होतं. हे त्याचं आन्सर. व्हॉट इज मीन्ट बाय कार्बन डेटिंग. प्रश्न बदलले बघा या वेळेला. कार्बन डेटिंगचा अर्थ सांगा. गिव्ह 1 यूज ऑफ धिस टेक्निक. त्याचं महत्व, त्याचं ऍप्लिकेशन सांगा. बघा हा पण प्रश्न बदलला. एक्सप्लेन द थेरी ऑफ लॅमार्किझम विथ द हेल्प ऑफ 2 एक्झाम्पल्स.
मग लॅमार्किझम आहे आपल्याकडे, ते जरा बघा व्यवस्थित. ह्याच्यामध्ये पण 3 आणि 2 5 आणि 1 6, इथं सुद्धा 6 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत.